ती आपल्याला बघायला मिळते। असा हा पुढे प्रचंड मोठा असा ट्रॅफिक जाम इकडे लागलेला आहे। हा ट्रॅफिक जाम प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो, कारण जाणाऱ्यांची संख्या देखील ही आता प्रचंड वाढलेली आहे। त्यामुळे इथनं बाहेर पडण्यासाठी प्रचंड मोठा ट्रॅफिक जाम हा इकडे बघायला मिळतो। मंडळी ही प्रचंड विराट अशी पब्लिक, मराठा बांधव हे रस्त्यावरती आपल्याला आता दिसत आहेत। प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचे जाम हे आता या रस्त्यावरती लागलेले आहेत। या रस्त्यावरती अशा पद्धतीचे जाम आपल्याला बघायला मिळतात। तर अशा पद्धतीने हा रस्ता थोडासा जाम आता मोकळा झाल्याचं बघायला मिळत आहे। हा रस्ता आता हलकासा क्लिअर झाल्याचे चिन्ह इकडे बघायला मिळतात। तर अशा पद्धतीने हा रस्ता आता जाम लागलेला आहे। आणि पुढे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला मराठा समाज या रस्त्यावरती एकवटताना आपण बघू शकतो। संख्य मोठ्या प्रमाणात इथे मराठा बांधव हे जमलेले आहेत। जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहेत। आणि रस्त्यावर आता केवळ टू व्हीलर आणि भगवे झेंडे हे आपल्याला बघायला मिळतात। खूप मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव हे अंतरवाली सराटी या ठिकाणी जमा झाल्याचे बघायला मिळतात। ते नुकतंच मराठवाडा आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर ते धुळे महामार्गावरचा हा रस्ता आपण बघू शकतो। या रस्त्यावरती ट्रॅफिक जाम झाल्याचं आपल्याला बघायला। तर म्हणजे हा असा ट्रॅफिक जाम हा धुळे सोलापूर रस्त्यावरती आपल्याला बघायला मिळतो। प्रचंड मोठ्या संख्येने इकडे केवळ गाड्या आपल्याला बघायला मिळतात। प्रचंड मोठ्या संख्येने इकडे केवळ गाड्या रस्त्यावरती आता आहेत। सभेच्या स्थळावरून सभेपासून साधारणतः 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती हा सगळा समुदाय आपल्याला इकडे बघायला मिळतो। प्रचंड मोठ्या प्रमाणात इकडे या गाड्या आपल्याला बघायला मिळतात। महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणाहून इकडे गाड्या ह्या आलेल्या आहेत। आणि या गाड्यांचा आता प्रचंड मोठा असा ट्रॅफिक जॅम इकडे झालेला आहे। असा परिसर, हा रस्ता सध्या दुमदुमून गेलेला आहे। त्या भयंकर मोठ्या प्रमाणात हा ट्रॅफिक जाम आपल्याला इकडे बघायला मिळतो। आणि धुळे सोलापूर रस्त्यावरची ही दृश्य आहे। धुळे सोलापूर रस्त्यावरती हे सगळे दृश्य आपल्याला बघायला मिळतात। प्रचंड मोठ्या प्रमाणात इकडे मराठा समाज हा जमा झालेला आहे। आणि या सगळ्या समाजाला आता दिशा मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणांमधनं, आपल्या